महानगरपालिका निवडणुकींचं बिगुल वाजलंय, त्यामुळे जळगावात महायुती आणि महाविकास आघाडीकडून मोर्चे बांधणी सुरू आहे। एकीकडे महायुतीनं महत्त्वाच्या ठिकाणी उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतलेला, या सगळ्यांचं चित्र आपण पाहूयात या रिपोर्टमधून। जळगाव पालिकेवर कुणाचा झेंडा फडकणार? भाजप पुन्हा सत्ता स्थापन करणार? जागा वाटपावरून शिवसेनेचा भाजपला इशारा। भाजपचा बालेकिल्ला असलेल्या जळगाव पालिकेवर पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे। गिरीश महाजनांच्या नेतृत्वात मोर्चे बांधणी करण्यात आली आहे, तर तिकडे काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि पवारांच्या राष्ट्रवादीनं देखील रणनीती आखली आहे। त्यामुळे जळगावात यंदा पालिकेची निवडणूक चांगलीच रंगतदार होणार आहे। तर जळगावात नेत्यांच्या इनकमिंग आणि आउटगोईंगमुळे राजकीय गणितही बदलली आहे। भाजप आणि शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी स्वबळाचा नारा दिलाय, तर सन्मानजनक जागा न मिळाल्या स्वतंत्र लढण्याचा इशारा शिवसेनेनं दिलाय। सन्मानाने जागा वाटप झाल्या तर 100% आम्ही महायुतीने लढू, आणि जर सन्मानाने होत नसेल तर मग आमची एक स्वबळावरची तयारी आहे। पण वरचे जे आदेश आहे की महायुती करावी, त्या पद्धतीने आम्ही प्रथम त्या गोष्टीला प्राधान्य देऊ, आणि त्या गोष्टीला प्राधान्य दिल्यानंतर जर आम्हाला व्यवस्थित जागा मिळत नसतील तर मग कार्यकर्ते जे सांगतील तो कार्यकर्त्यांच्या सन्मानाच्या माध्यमातून त्यांच्या सूचनेनुसार आम्ही पुढचं पाऊल टाकू। वरिष्ठांनी आम्हाला सांगितलं की झाली जी बैठक की तिच्यात युती होणार, पण तो निर्णय जो काय तो वरिष्ठ घेतील। पण आम्ही आज 75च्या 75 जागेवर आमची तयारी आहे, आणि ज्या जागेवर ज्या जागा जातील सेनेला किंवा हे युतीत झाली तरी आमचे तिथले जे कार्यकर्ते बूथचे असतील ते सगळे त्या कामात तिथे कार्यक्रम काम करतील। एकीकडे भाजप शिवसेनेत जागा वाटपावरून रस्सीखेच निर्माण होण्याची शक्यता आहे, तर तिकडे जळगावात महाविकास आघाडीत देखील बिघाडी होण्याची चिन्ह आहेत। कारण पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेत झालेली जागा वाटपाची चर्चा फिसकटली। त्यामुळे महायुती किंवा महाविकास आघाडीतील घटक पक्ष स्वतंत्रच निवडणुका लढण्याची दाट शक्यता आहे। ज्या ठिकाणी आमचे तुल्यबळ उमेदवार आहेत, ज्यांची निवडून येण्याची त्या ठिकाणी क्षमता आहे, अशा जागा देखील त्या ठिकाणी त्यांनी मागण्याचा प्रयत्न केला, परंतु चर्चेअंती कुठलाही तोडगा या ठिकाणी निघालेला नाही, कुठलाही निर्णय या ठिकाणी झालेला नाही। परंतु जर अशा पद्धतीने एकला चालोराच्या पद्धतीने एकल पद्धतीने निर्णय घेत असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि त्यांचे पदाधिकारी, तर मग महाविकास आघाडी होणं या ठिकाणी अशक्यप्राय आहे। 2018 मध्ये जळगाव महापालिकेत भाजपनं एकहाती सत्ता मिळवली होती, मात्र भाजपमधील अंतर्गत वादामुळे जळगावात भाजपचे नगरसेवक फुटले आणि शिवसेनेनं सत्ता स्थापन केली होती। 2018च्या निवडणुकीत भाजपला 57 जागा मिळाल्या होत्या, शिवसेनेला 15, तर MIMनं 3 जागा जिंकल्या होत्या। जळगावात भाजपचे काही नगरसेवक फुटले होते, तर एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेना देखील फुटली। त्यामुळे सध्या भाजपकडे 37 माजी नगरसेवक आहेत, शिंदेंकडे 16, तर ठाकरेंच्या शिवसेनेकडे 19 माजी नगरसेवक आहेत, तर MIMचे 3 नगरसेवक आहेत। भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गटाकडे लढवणाऱ्या इच्छुकांची संख्या प्रचंड प्रमाणात असताना देखील दोन्ही पक्षांच्या नेत्यांची सेंटिमेंट ही महायुतीच्या दिशेने दिसत आहे। तर याच्या अगदी विरुद्ध म्हणजे विरोधकांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या दोघांची स्थिती त्या तुलनेने कमकुवत असताना दोन्ही पक्ष देखील स्वबळाची चर्चा करत असल्याचं विरोधाभासी चित्र दिसतंय, म्हणजे विरोधक विखुरलेले दिसत आहेत। महापालिका निवडणुकीत यंदा नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत प्रश्न केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे। पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण याच मुद्द्यावर जळगाव महापालिकेची निवडणूक लढवली जाणार आहे। शहरातील वाढती गुन्हेगारी हा देखील मुद्दा कळीचा ठरण्याची शक्यता आहे। त्यामुळे जळगावची जनता कुणाच्या पारड्यात मतं टाकणार आणि कुणाच्या हातात जळगाव पालिकेच्या सत्तेच्या चाव्या देणार हे पाहणं आता महत्त्वाचं आहे। वाल्मिक जोशी, झी 24 तास, जळगाव।